राज्यभर नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचा धुरळा उडतोय। उमेदवारी माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता आणि अनेक ठिकाणी चित्र देखील स्पष्ट झालं, पण अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्यानं यावर आता संशय व्यक्त होऊ लागलाय। बघूया त्यावरचा एक खास रिपोर्ट। भाजपच्या जागा बिनविरोध कशा? भाजपकडनं साम दाम दंड भेदचा वापर? नगर परिषद नगर पंचायत निवडणुकीत सेटलमेंट? हे सगळे प्रश्न उपस्थित केलेत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी। राज्यात सध्या नगर परिषद नगर पंचायत निवडणुकीचा धुरळा उडतोय। स्थानिक पातळीवर शहकटशहाचं राजकारण सुरू आहे। राज्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। कोणाची पत्नी, कोणाचे भाऊ तर कोणाची मुलं रिंगणात उतरली आहेत। 8 वर्षांनी होणाऱ्या या निवडणुकीत अनेकांचं राजकीय पदार्पण सुरू आहे आणि अशातच कुटुंबातलेच नातेवाईक आणि भाजपच्याच जागा कशा बिनविरोध होतात असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित करत भाजपवर निशाणा साधला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे मामेभाऊ आल्हाद कलोती यांची चिखलदरा नगर परिषदेच्या नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल, नामदार गिरीश महाजन साहेब यांच्या पत्नी सौ साधनाताई महाजन यांची जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल आणि नामदार जयकुमार रावल यांच्या मातोश्री सौ नयनकुमारताई रावल यांची दोंडाईच्या नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा। बिनविरोध निवडणुका होत आहेत ही चांगली गोष्ट आहे, परंतु भाजपच्याच जागा बिनविरोध कशा होत आहेत हा प्रश्न आहे। साम दाम दंड भेद वापरून लोकशाहीचा गळा घोटला जात नसेल ही अपेक्षा। घराणेशाहीवरनं आरोप करणाऱ्या भाजपनं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कुटुंब कल्याण योजना राबवत पक्षाच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांना न्याय देऊन पक्षांतर्गत लोकशाही मजबूत करत आपला पक्ष कसा पार्टी विथ डिफरन्स आहे हे दाखवून दिलं। असो, वर्षानुवर्ष भाजपसाठी काम करणाऱ्या केशव उपाध्ये, माधव भंडारी यांच्यासारख्या निष्ठावंतांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। रोहित दादा भारतीय जनता पार्टीच्या लोकांना लोक बिनविरोध यासाठी निवडून देत आहेत की जनतेचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे। तुमचा पाठिंबा जनतेनं काढून घेतलाय, त्यामुळे तुम्ही बिनविरोध काय फक्त 1200 मतांनी निवडून आला होतात हे ध्यानात ठेवा। भारतीय जनता पार्टी आपल्या शहराचा विकास करू शकते, भारतीय जनता पार्टी सर्वांना सोबत घेऊन जाऊ शकते, म्हणून जनता आम्हाला बिनविरोध निवडून देते आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे। अमरावतीच्या चिखलदरा नगर परिषदेतनं देवेंद्र फडणवीसांचे मामेभाऊ आल्हाद कलोती यांची बिनविरोध म्हणून नगरसेवकपदी निवड झाली। यावरनं अमरावतीच्या काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूरांनी फडणवीस आणि रवी राणांवर निशाणा साधला आणि 100% भाजपचे लोक घाबरलेल्या अवस्थेत असतात, घाबरूट लोक आहेत आणि म्हणून या प्रकारे ते दमदाटी करतात। इथं कलोती 100% पडले असते आणि पडले असते तर मुख्यमंत्र्याच्या प्रतिमेला डाग लागला असता आणि म्हणून दमदाटी, म्हणून दादागिरी, म्हणून ब्लॅकमेलिंग आणि पैशाचा उपयोग सामदाम दंडभेद करून त्यांनी ते विड्रॉल घेतलेले आहे की भाजप रवी राणाच्या आणि नवनीत राणाच्या खुट्याला त्यांनी बांधून ठेवलेली आहे। भाजपवर विश्वास ठेवून त्या ठिकाणी पाठिंबा देत आहे, तर त्याला मला असं वाटतं जोर जबरदस्ती नाही आहे, कुठला पैशाचा व्यवहार नाही आहे, कुठली दादागिरी नाही आहे। लोकशाही पद्धतीनं हे सगळं झालेलं आहे, लोकशाही पद्धतीनं पाठिंबा मिळालेला आहे, त्यामुळं अशी टीका टिप्पणी करून काही अर्थ नाही आहे। चिंतन करायची वेळ हर्षवर्धन सरकारवर आलेली आहे, चिंतन करायची वेळ यशोमती ठाकूरवर आली आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सांगतो, आज तर चिखलदऱ्यांचे नगरसेवक हे भाजपसोबत आलेले आहे काँग्रेसचे। येणाऱ्या 6 महिन्यात यशोमतीताई ठाकूर सुद्धा भाजपमध्ये येतील। सत्य काय आहे ते लोकांना माहिती आहे आणि तुम्ही जी गुंडागर्दी दादागिरी करतायत हे लोकांना अजिबात आवडत नाहीये। आदरणीय आमचे मुख्यमंत्री यांनी अख्खा पक्ष अमरावतीचा रवी राणा नवनीत राणाच्या खुट्याले बांधलेला आहे, हा विषय आहे। आता तुम्ही म्हटला काळ्या दगडावरची पांढरी रेष, मी म्हटलो पांढऱ्या दगडावरची काळी रेष अशी आहे की जेव्हा भाजपचा तुमचा उपयोग संपून जाईल तेव्हा भाजप तुम्हालाच फेकटून देणार आहे। 2 डिसेंबरला नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे। त्याआधीच अनेक ठिकाणी निवडणुका बिनविरोध झाल्या। सोलापूरमधील भाजपचे नेते राजन पाटलांची अनगर नगर पंचायत महाड्रामा झाल्यानंतर अखेर पूर्णपणे बिनविरोध झाली। धुळ्यातील भाजप नेते आणि मंत्री जयकुमार रावल यांचं वर्चस्व असलेली दोंडाईच्या नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासह 26 नगरसेवक बिनविरोध झाले। जळगावमधील भाजप नेते गिरीश महाजनांचं वर्चस्व असलेल्या जामनेरमधील नगराध्यक्षपदी महाजनांच्या पत्नी गिरीश महाजन यांची बिनविरोध निवड।
अमरावतीतील चिखलदऱ्यात देवेंद्र फडणवीसांचे मामेभाऊ आल्हाद कलोती यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड. कराड जवळील मलकापूर नगरपालिकेतील 22 जागांपैकी 5 जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. रत्नागिरीतल्या गुहागर नगरपंचायतीतील प्रभाग क्रमांक 5 मधनं भाजपच्या वैशाली मावळणकर बिनविरोध निवडून आल्या. 8 वर्षांनी नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा धुरळा उडतोय. गेल्या 8 वर्षात अनेकांनी निवडणुकीची जय्यत तयारी केली, पण निवडणुकीतला बिनविरोध पॅटर्नच जास्त चर्चेत येतोय. 3 डिसेंबरलाच समजेल डबल इंजिनचं महायुतीचं सरकार ट्रिपल इंजिनचं होणार की गाव पातळीवर महाविकास आघाडीला यश मिळणार. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.